मराठा समाजाच्या भावना आपण पाहता गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणात बसले असे कसल्याही प्रकारची गंभीर दखल राज्य शासन घेत आहेत। जाणीवपूर्वक दुर्लक्ष सगळ्या आंदोलनाकडे केले करत आहेत। त्यांची तब्येत आता खूप खालावलेली आहे आणि उद्या काही जीवाची बरी वाईट काही घटना झाली तर त्याला पूर्ण राज्य शासन जिम्मेदार असेल। त्याच कारणास्तव आम्ही बीड जिल्हा उद्या बंद ठेवून आम्ही राज्य शासनाला हे दाखवून देतो की आम्ही सर्व शांततेत मार्गे जे आंदोलन करत आहोत हे आंदोलन शांततेत मार्गानेच आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा याच्यापेक्षाही मोठे आंदोलन या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। उद्या पूर्ण शैक्षणिक शासकीय व सर्व व्यापारी बंधूंना आम्ही विनंती केलेली आहे की पूर्ण कडकडीत बंद ठेवून आम्हाला सहकार्य करण्यात यावं। एक रॅली बीड शहरामध्ये पूर्णपणे शांततेमध्ये आम्ही आवाहन करणार आहोत की बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांना बंद करण्यासाठी। आणि हा जो मार्ग असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा बीड शहरातला जेवढा व्यापारी वर्गातील मार्ग असतील ते सर्व मार्गात आम्ही रॅली करून शांततेत बंद पाडण्याचं आवाहन करणार आहोत। उद्या सकाळी 10 ते 11च्या दरम्यान उद्या ही रॅली असणार आहे आणि या रॅलीला पूर्ण बीड शहरातील जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।